विलेपार्लेच्या साठे कॉलेजबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे मोठी खळबळ उडाली। साठे कॉलेजबाहेर सदस्य नोंदणी करण्यासाठीच्या जागेवरून आणि बळजबरीने विद्यार्थ्यांची सदस्य नोंदणी करत असल्यामुळे गोंधळ उडाल्याचा आरोप मनविसेकडून करण्यात आला। विलेपार्ले पोलिसांकडून या संदर्भात अधिक तपासही सुरू आहे। दरम्यान दोन विद्यार्थिनींमध्ये झालेल्या गैरसमजामुळे हा वाद निर्माण झाला होता, पण हा विषय आता पूर्णपणे संपला असून या घटनेचा संघटनात्मक किंवा वैयक्तिक वाद म्हणून कोणताही अर्थ काढू नये असं अभाविपाकडून स्पष्ट करण्यात आले। कॉलेजला जात असताना त्या लोकांनी मला पकडली मागून आणि माझ्याकडनं फॉर्म भरायसाठी सांगितलं मला। तर मी फॉर्म भरायला गेलो तर मला त्यांनी 5 रुपये माझ्याकडनं घेतले, पैसे घेतले माझ्याकडनं आणि बोलले की तुम्ही फॉर्म भरा। आम्ही बोललो आम्हाला नाही भरायचं। ते लोक बोलले की काय नाही, चांगला फॉर्म आहे, तुम्ही भरा, तुमच्यासाठीच आहे, म्हणून आम्ही तो फॉर्म भरला। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि मनविसे यांच्यामध्ये कोणताही संघर्ष नाहीये। विद्यार्थीहित आणि राष्ट्रहित या विचाराचे काम करणाऱ्या संघटनांचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वागत करते। आजपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने 26हून अधिक महाविद्यालयांमध्ये 36,000 पेक्षा जास्त ही आपली सदस्यता अभियान केलेले। येणाऱ्या काळामध्ये 100हून अधिक महाविद्यालयामध्ये जाण्याचा संकल्प अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आहे। मी सांगू इच्छितो की विद्यार्थीहित आणि राष्ट्रहित करणाऱ्या सर्व संघटनांचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वागत करते। राष्ट्रहितासाठी व विद्यार्थी हितासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सदैव तत्पर आहे।